नमस्कार, मी मिलिंद गंभीर. आज आपण बायोटेक्नॉलॉजी इन ह्यूमन वेलफेअर पार्ट 2 या भागामध्ये काही संकल्पना बघणार आहोत. अँड देन लॅटर ऑन ॲज द टाइम परमिट्स वी विल ट्राय टू सॉल्व सर्टन क्वेश्चन्स बेस्ड ऑन दी कोर प्रिन्सिपल्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. सो आय वेलकम यू टू दिस सेशन अँड लेट अस प्रोसीड. मागच्या वेळी आपण थोडक्यात बघितलं होतं की बायोटेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाच्या काही कॉन्सेप्ट्समध्ये संकल्पनांमध्ये DNA ची संकल्पना खूप महत्त्वाची आहे. वी शुड प्रॉपरली अंडरस्टँड दिस बायोमॉलिक्यूल DNA, deoxyribonucleic acid. And very briefly, I had mentioned to you about the Griffith experiment, about the transforming principle. याचा आपण थोडासा एक ओझरता उल्लेख बघितला होता की ग्रिफिथ या शास्त्रज्ञाने नेमकं काय केलं आणि त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे नंतर मग आपल्याला DNA ॲक्च्युअल मॉलिक्यूलचा शोध लागला. सो हिअर इज अ ब्रीफ अकाउंट ऑफ व्हॉट ग्रिफिथ हॅज बीन वर्किंग ऑन. he was a British scientist, and in 1928 he performed an experiment to find out the presence of some of the important molecular principles in a cell, particularly eukaryote. He used Streptococcus bacterium. Now Streptococcus bacterium has got number of strains. This particular strain is causing pneumonia, and the generic and specific name is Streptococcus pneumoniae. And this is available in two strains again, the strain S and the strain R. S हा जो आहे हा शब्द स्मूथ या इंग्रजी शब्दावरून घेतला की दी बॅक्टेरिया ॲज पर देअर अपीअरन्स वेर शोईंग प्रेझन्स ऑफ व्हेरी स्मूथ कोट ऑर सरफेस, अँड दॅट्स वाय दिस स्ट्रेन वॉज लेबल्ड ऑर आयडेंटिफाईड ॲज एस स्ट्रेन. बट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग वी मस्ट नोटिस हिअर इज दिस इज व्हायर्युलंट. व्हॉट इज व्हायर्युलंट ऑर व्हिर्युलंट इज इट इज हार्मफुल. हार्मफुल म्हणजे नेमकं काय, तर ह्याच्यामुळे निमोनिया होतो आणि तो जो प्राणी आहे ज्याला निमोनिया झाला तो मरतो. ॲज अगेन्स्ट दॅट दी अनदर स्ट्रेन वॉज ऑल्सो यूज्ड फॉर द एक्सपेरिमेंट, दॅट इज आर स्ट्रेन. आर इज रफ, म्हणजे त्याचा जो कोट आहे बॉडी कोट, आउटसाइड कोट, दॅट इज रफ. बट द ब्युटी ऑफ दिस स्ट्रेन इज इट इज नॉन व्हिर्युलंट, दॅट इज हार्मलेस, म्हणजे याने काही त्रास होत नाही. अँड टू मेक इट सिम्प्लिफाय, what I have done is I have converted this experiment into 4 parts. So let us see what is there about the first part. Here you can see 4 test tubes, and the labels are also very clear. The carbohydrate of S-type bacteria, protein of S-type bacteria, DNA of S-type, and DNA of S-type plus deoxyribonucleic. There was a culture medium which was taken. Do you know this term culture medium? See, culture medium is whenever we want to grow anything outside, we use certain medium, and that medium we add some nutrients whereby the microscopic organisms like bacteria can grow to a large number. And a laboratory, this gives us a lot of opportunities to study things like bacteria, the effects of drugs on them, and so many things. अशा 4 टेस्ट ट्यूब्स घेतल्या. Now R equal to rough, that is harmless, and S equal to that is smooth, which is virulent. हे 2 शब्द विसरू नका. When they were injected into the mice म्हणजे उंदीर, लॅबोरेटरीमध्ये उंदरांवर प्रयोग केले गेले आणि त्यांना पहिल्यांदा रफ हे जे न्यूमोनिया कॉझिंग बॅक्टेरिया आहेत त्याचं इंजेक्शन दिलं आणि असं लक्षात आलं की ते उंदीर मरत नाहीत, ते जिवंत राहतात. नंतर मग असेच काही उंदीर निवडले, त्यांच्यावर स्मूथ स्ट्रेन जो आहे बॅक्टेरियाचं त्याचे इंजेक्शन दिले आणि काय ऑब्झर्वेशन होतं तर ते उंदीर मेले. दॅट मीन्स इट इज हार्मफुल अँड द फर्स्ट रफ दॅट इज हार्मलेस. या 2 गोष्टी आपण कन्फर्म केल्या. देन the principle which is present in the smooth, the smooth bacteria जे होते ते एका टेस्ट ट्यूब मध्ये घेतले, त्यांना हीट ट्रीटमेंट दिली, ती गरम केली टेस्ट ट्यूब. मे बी ॲज वी बॉईल वॉटर अप टू 70 or 80 degrees Celsius,
आणि आयडियली म्हणजे खळखळ उकळतं तेव्हा 90 डिग्रीपर्यंत त्याचं तापमान जातं आणि त्यावेळेला खूपसे बॅक्टेरिया मरतात असं आपण गृहीत धरतो. सो दिस सेम बेसिक टेक्निक वॉज फॉलोड अँड देन दिस मिक्सचर वॉज इंजेक्टेड इन टू माईस. आणि असं लक्षात आलं की ते उंदीर मेले नाहीत. म्हणजे जिवंत एस टाईप इंजेक्ट केल्यावर उंदीर मेले आणि हीट किल्ड एस टाईप बॅक्टेरिया जेव्हा इंजेक्ट केले त्यावेळी उंदीर मेले नाही. अँड देन इट केम टू ग्रिफिथ्स माइंड, लेट मी टेस्ट इन सम डिफरंट मॅनर. तर त्याने काय केलं, ही मिक्स्ड द लाईव्ह कल्चर ऑफ रफ स्ट्रेन. रफ जे होते न्यूमोनिया ज्यामुळे होत नाही असे बॅक्टेरिया ते घेतले, त्याच्यामध्ये हीट किल्ड प्रिन्सिपल जे आहे ते जे द्रावण आहे ते एकत्र केलं अँड देन टुगेदर इट वॉज इंजेक्टेड इन टू माईस. आणि काय झालं याच्यामुळे, तर जे रिझल्ट्स मिळाले त्याच्यामध्ये उंदीर मेले विच अर्लियर वेर नॉट डाईंग. मग हे असं कसं काय झालं? दिस इज दी समरी ऑफ एक्सपेरिमेंट विच वॉज परफॉर्म बाय फ्रेडरिक ग्रिफिथ. आता याच्यामध्ये आपण बघू शकतो की काही ठिकाणी प्रोटीन आणि डिऑक्सिरायबोन्यूक्लियस याचा उल्लेख मुद्दाम केलेला आहे. अँड वाय? सो वी विल फाइंड इट आउट हिअर इन मोर डिटेल्स. तोच प्रयोग इथे आपण आता आपल्याला सोपं जावं म्हणून वर्ड डॉक्युमेंटमध्ये घेतलेला आहे. अँड हिअर वी कॅन फाइंड दी स्टेजेस ॲज मेन्शन 1 to 3. त्याच्यामध्ये बघा, आय विल रीड आउट दी फर्स्ट स्टेप. Use of Streptococcus pneumonia bacteria present in 2 strains. A strain that is having smooth coat but virulent, that is harmful. R strain rough coat but non-virulent, harmless. आणि आता ऍक्च्युअली याचं टॅब्युलर फॉर्म मध्ये जे आहे ते आपण बघूयात. हे टेबल आपल्याला दिसतं इथे. पार्ट 1 मध्ये काय केलं पहा, मगाशी मी जे सांगितलं ते आता टॅब्युलर फॉर्म मध्ये लिहून काढलंय जसं आपण एखादा प्रयोग लिहितो. द स्ट्रेन इंजेक्टेड इन माइस वॉज लाईव्ह रफ. रिझल्ट, माइस सर्व्हाइव्ड. कन्क्लुजन काय काढलं, लाईव्ह टू स्ट्रेन डज नॉट कॉज न्यूमोनिया. आलं लक्षामध्ये? आपण नेहमी प्रयोगवहीमध्ये अशा प्रकारे प्रयोग केल्यावर ही माहिती लिहितो. पार्ट 2 मध्ये काय केलं, लाईव्ह स्मूथ स्ट्रेन ऑफ बॅक्टेरिया वॉज इंजेक्टेड इन माइस. रिझल्ट काय मिळाला, माइस डाईड, उंदीर मेले. व्हॉट इज अ कन्क्लुजन, लाईव्ह एस्ट्रेन कॉजेस न्यूमोनिया. त्यामुळे न्यूमोनिया हा आजार झाला. तिसऱ्या स्टेटमध्ये काय केलं, हीट किल्ड स्मूथ बॅक्टेरिया घेतले, त्याचं इंजेक्शन दिलं. व्हॉट वॉज द रिझल्ट, माइस सर्व्हाइव्ड. व्हॉट इज अ कन्क्लुजन, बिकॉज ऑफ हीट ट्रीटमेंट दिस डिसीज वॉज नॉट फाउंड. म्हणजे न्यूमोनिया झाला नाही थोडक्यात. अँड फोर्थ स्टेज व्हॉट वॉज डन इज लाईव्ह बॅक्टेरिया ऑफ रफ स्ट्रेन प्लस heat killed smooth and then together this was injected. What was the result? All the mice died. What is the conclusion? That leaving R strain, the active principle was mixed with heat killed strain and resulted in pneumonia. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन नक्की झाली की ज्यामुळे जे इतर वेळी रफ स्ट्रेन होता तो न्यूमोनिया सारखा आजार होऊ देत नव्हता किंवा होत नव्हता, पण त्याच्यामुळे उंदीर मरायला लागले. म्हणजेच काय झालं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन झालं, त्याच्यात परिवर्तन झालं. मग या प्रयोगाला ग्रिफिथने नाव दिलं ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल. आणि अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रयोग आहे हा आजही मोठ्या मानाने ग्रिफिथच्या आठवणीमध्ये आपण ट्रान्सफॉर्मिंग प्रिन्सिपल ऑफ ग्रिफिथ किंवा ग्रिफिथ एक्सपेरिमेंट म्हणून सगळीकडे याचा रेफरन्स घेतो आणि आपल्या टेक्स्टबुकमध्ये पण हा आहे. लेट अस प्रोसीड फर्दर. Now we will try to solve some of the problems. Some of the terms we have discussed in earlier lecture. If some are new, I would like to give you some more brief information about it. But we must try to solve some of the problems, which actually is our objective to appear for the competitive exam. I'll read out the question. मी आता प्रश्न वाचतो. Insulin from a dog was first isolated by. मध्ये आपल्याला काय विचारलंय प्रश्नामध्ये की इन्शुलिन हे जे आहे हे कुत्र्यापासून पहिल्यांदा कुणी वेगळं केलं आणि शास्त्रज्ञांची नावं आहेत खाली, बँटिंग अँड बेस्ट, सॅंगर, मिलर अँड हल्डेन.
हा प्रश्न सोडवताना थोडंसं नॉलेज जे आवश्यक आहे ते अशा प्रकारचं आहे की वी मस्ट नो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज इन्शुलिन, वेअर इट इज प्रेझेंट, वेअर इट इज फाउंड. इन्शुलिन इज दी हॉर्मोन. आता व्हॉट इज हॉर्मोन हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. इन्शुलिन इज अ हॉर्मोन प्रोड्यूस्ड बाय पॅनक्रियाज. In pancreas, there is a specific area known as islets of Langerhans. In the islets of Langerhans, there are three types of cells, alpha, beta and delta. त्याच्यामधल्या बीटा सेल्स ज्या आहेत, बीटा सेल्स प्रोड्यूस दिस हॉर्मोन इन्शुलिन. वाय इन्शुलिन इज रिक्वायर्ड, त्याचं महत्व काय आहे. आपण जेव्हा अन्न घेतो, वेन एव्हर वी ईट अवर लंच और डिनर, त्याच्यानंतर पुढे आपल्या अन्नामधून जी साखर शरीरात जाते, शर्करा, वी कॉल इट कार्बोहायड्रेट. That carbohydrate releases energy. कशापासून, तर कार्बोहायड्रेटचा ब्रेकडाऊन होतो. इट अंडरगोज मेटाबॉलिझम इन प्रोड्युसिंग ग्लुकोज अँड फ्रॉम ग्लुकोज वी गेट एनर्जी. मग हा जो सगळा सायक्लिक प्रोसेस आहे, याच्यामध्ये जास्तीची जी ग्लुकोज आहे ती शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होत नाही रक्तामध्ये. मग दॅट इज प्रेझेंट इन दी ब्लड, म्हणजे टिश्यूमध्ये जात नाही, ती रक्तामध्येच राहते. And what happens is, in some of the people, we find that this blood sugar level remains high. मग अशा प्रकारे त्यांना आपण हायपरग्लायसिमिया म्हणतो की ह्या पेशंट्समध्ये शुगर लेवल नेहमी जास्त दिसते. अँड देन लॅटर ऑन वी कन्फर्म इट दॅट द पर्सन इज सफरिंग फ्रॉम डायबिटीस. आणि अशा प्रकारे मग त्या माणसाला आपण डायबिटीस झालाय अशी त्याची नोंद करतो. आणि मग त्यांनी काय करायचं, तर काळजी घ्यायची, एक जास्तीची साखर खायची नाही, कंट्रोलमध्ये पाहिजे. अशा प्रकारे हा आजार आपल्या समाजामध्ये जवळजवळ 10 ते 20% वेगवेगळ्या प्रकारात आढळून येतो. इंडिया इज, ॲज आय मेन्शन्ड इन लास्ट लेक्चर, इंडिया इज द कॅपिटल फॉर डायबिटीज. मग आता ही जर आधीची माहिती असेल तर ज्या माणसामध्ये इन्शुलिन डेफिशियन्सी त्याला आपण डायबिटिक म्हणतो. मग याचा पहिल्यांदा शोध कसा लागला आणि याच्यावर जे संशोधन झालं त्यात कुणी कुणी काय काय केलं हे शास्त्रज्ञांची माहिती असावी म्हणून हा प्रश्न आहे आपल्याला की बँटिंग अँड बेस्ट, दीज आर दी टू सायंटिस्ट हू हॅव टुगेदर आयसोलेटेड द इन्शुलिन फ्रॉम अ डॉग. आणि म्हणून याच्याबद्दल बँटिंगला आणि बेस्टला नोबेल प्राइज मिळालेलं आहे, विभागून दिलेला आहे. अँड बँटिंग इज द सायंटिस्ट हू हॅज रिसिव्ड इट फॉर द सेकंड टाइम. जे आपल्याला समजा करेक्ट आन्सर मिळालं, पण सँगरने काम काय केलं, तर सँगर हॅज आयसोलेटेड सिक्वेन्स ऑफ DNA. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऐकून माहिती असेल की परदेशामध्ये एक वेलकम ट्रस्ट म्हणून मोठा संशोधन करणारा ग्रुप आहे. त्या इन्स्टिट्यूटला पुढे सँगरने काही महत्त्वाचं संशोधन केलं आणि त्याच्या आदरार्थी सँगर्स इन्स्टिट्यूट असं नाव तिथं दिलेलं आहे. आणि तिसरं ज्याच्यात नाव आहे मिलर आणि हाल्डेन. आता काही वेळा आपल्याला ही नावं समजा माहिती नसतील तर आपल्या वाचनामधनंही मिळू शकतात. मग मिलर आणि युरे अशी एक जोडी होती, त्यांनी काही प्रयोग केले होते आणि त्यांचा संबंध इव्होल्युशनशी होता. हाल्डेन हा जो आहे, हाल्डेनने एक हायपोथेसिस मांडली होती की इव्होल्युशनच्याच संदर्भात, पण मग त्याचा इथे इन्शुलिनशी तसा डायरेक्ट काही कनेक्शन नाही आहे. सो मे बी विल हॅव टू सिलेक्ट बिटवीन सँगर अँड बँटिंग अँड बेस्ट. And as per our information, we are selecting the option A. So that is the correct option. मित्रांनो, इथे मला एक थोडंसं टेक्निक तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं की MCQ कसे सोडवायचे. याच्यामध्ये चारही ऑप्शन्स काय आहेत, त्याच्यातनं काय माहिती मिळते आणि ती प्रश्नाशी कशी निगडीत आहे. आणि मग 4 ऑप्शनपैकी 2 असतील तर 2 मधला जास्त जवळचा कुठला, अशा प्रकारे आपण अप्रोच घेतो. अँड देन वी ट्राय टू arrive at the correct option or most appropriate. Now let us see question number 2. Two chains of human insulin molecules are connected by. इथे आपल्याला काय दिलंय की ह्युमन इन्शुलिन म्हणजे वरती डॉग कुत्र्यामधलं होतं, इथे ह्युमन इन्शुलिनचा संबंध आहे की हा जो मॉलिक्यूल आहे याच्यामध्ये 2 चेन्स आहेत असं आपल्याला त्या प्रश्नामध्येच दिलेलं आहे. अँड दीज आर कनेक्टेड बाय, त्या कशाने जोडल्यात हे आपल्याला शोधून काढायचं. So that means here we accept the fact that insulin, human insulin is a molecule which is formed of 2 chains. आणि मग हे आता कशाने जोडलेले असतील हे आपल्याला शोधायचं आहे. तर इथे आपल्याला थोडं बायोकेमिस्ट्रीचं ज्ञान आवश्यक भासतं असे उत्तरं सोडवायला. आणि म्हणून तुम्हाला आता या ठिकाणी मला एक परत तो मुद्दा सांगावासा वाटतो की वाय बायोटेक्नॉलॉजी इज
इंटरडिसिप्लिनरी और मल्टीडिसिप्लिनरी सायन्स. बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोकेमिस्ट्रीचा अतिशय जवळचा संबंध आहे आणि अशा प्रश्नांना तो आपल्याला रिफ्लेक्ट होत होता. ओके, नाउ लेट अस कम टू दी आन्सर्स. एक ऑप्शन दिलाय ग्लायकोसाइड बॉन्ड, दुसरा दिलाय पेप्टाइड बॉन्ड, तिसरा दिलाय डायसल्फाइड बॉन्ड आणि चौथं दिलंय आयोनिक बॉन्ड. म्हणजे आपल्या शरीरात जी बायोकेमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये काय मॉलिक्युल्स असतात आणि त्याच्यात ह्या चेन्स किंवा बॉन्डिंग हे कशा प्रकारे आहे याचा थोडासा अभ्यास पाहिजे, वाचन पाहिजे आणि वाचल्यावर ते समजलं पाहिजे. यू नो दॅट आवर बॉडी हॅज कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स, मिनरल्स, कारण हे आपल्या अन्नातून आपल्या शरीरात जातं. मग दी फूड कॅन बी ऑफ प्लांट ओरिजिन और ॲनिमल ओरिजिन. मग अशा प्रकारे अन्नाचा जर आपण विचार केला, वेन वी टेक व्हेजिटेरियन फूड, आपण जेव्हा शाकाहारी अन्न घेतो त्या अन्नामधून आपल्या शरीरामध्ये प्लांट ओरिजिनचं जे कार्बोहायड्रेट आहे ते जात असतं. मग त्याच्यामध्ये बटाट्यासारखे पिष्टमय पदार्थ घेतले तर ते स्टार्च म्हणतो आपण, किंवा मग ॲनिमल ओरिजिनचं जर घेतलं नॉनव्हेज तर त्याच्यामधनं ग्लायकोजेन हे जे आहे कार्बोहायड्रेट ते जात असतं. अशा कार्बोहायड्रेट्सना जोडणारा जो बॉन्ड आहे तो आहे ग्लायकोसाइडिक बॉन्ड. पेप्टाइड बॉन्ड जो आहे हा पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय, प्रोटीन्स तुम्हाला माहिती आहे. प्रोटीन्स आर मेड अप ऑफ अॅमिनो ॲसिड्स. दीज आर पॉलिमर्स ऑफ अॅमिनो ॲसिड, म्हणजेच दोन अॅमिनो ॲसिड एकमेकाला पेप्टाइड बंध जो आहे त्याने जोडलेले असतात. सो दिस इज रिलेटेड विथ प्रोटीन्स. आता इतर जे ऑप्शन आहे आपलं डायसल्फाइड बॉन्ड, की डाय म्हणजे दोन, सल्फर रिलेटेड मॉलिक्युल घेऊन त्याच्यामध्ये दोन प्रकारचे बॉन्ड्स तयार झालेत, हे झालं डायसल्फाइड. आणि शेवटचा जो आहे ऑप्शन आपल्याला आयोनिक बॉन्ड्स. आयोनिक बॉन्ड्समध्ये प्युअरली काही ठिकाणी इलेक्ट्रॉन्स शेअर होतात आणि अशा प्रकारे आपल्याला सोडियम आणि क्लोराईड हे दोन जर डोळ्यापुढे आणले तर ते या प्रकाराने एकमेकाला जोडलेले असतात, सोडियम आणि क्लोराईड. मग मित्रांनो, नाउ हाऊ डू वी फाइंड आउट दी मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर और दी करेक्ट चॉईस? नाउ हिअर व्हॉट आय फाइंड इज आयोनिक बॉन्ड इज नॉट ॲप्लिकेबल. Disulfide bond is the most correct option suitable to this human insulin. येत आहे लक्षामध्ये? This is how we find out the correct option, but simultaneously we must discuss and find out the related questions to the other option. Now let us arrive at the third question. Technique of virus detection in plants and animals is. या प्रश्नामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये व्हायरस शोधण्याचं तंत्रज्ञान काय आहे किंवा ते टेक्निक काय आहे. चार ऑप्शन्स आहेत आपल्याकडे: इलिझा, इलेक्ट्रोफोरेसिस, क्रोमॅटोग्राफी आणि इम्युनोफ्लोरेसन्स. नाउ व्हॉट डज एलिझा मीन, व्हॉट डज इलेक्ट्रोफोरेसिस मीन, व्हॉट इज क्रोमॅटोग्राफी, व्हॉट इज इम्युनोफ्लोरेसन्स. आता हे जरा शब्द आपल्याला नवीन आहेत, पण याच्यावरून तुमच्या एक लक्षात येत असेल की आपलं नुसतं टेक्स्टबुक अशा प्रकारच्या ऑलिम्पियाड परीक्षांना नुसतं ते वाचून अभ्यास होणार नाहीये, तर आपल्याला जास्तीचं खूप वाचायला पाहिजे. जर तुम्ही 9वीत असला तर तुम्हाला 12वी लेवलचा अभ्यास पाहिजे. अँड इफ यू आर इन 11th or 10th स्टँडर्ड यू मस्ट रीड अप टू ॲटलिस्ट फर्स्ट इयर, सेकंड इयर ऑफ BSc. आणि इंटरनॅशनल ऑलिम्पियाडला जाताना तर कदाचित काही वेळा MSc फर्स्ट लेवलचं आपल्याला ज्ञान आवश्यक भासतं आणि यासाठी अतिशय मेहनत लागते. ओके, नाउ अंडरस्टँडिंग द मीनिंग ऑफ ईच ऑप्शन. एलिझा, एलिझामध्ये आपल्याला ते कॅपिटल्समध्ये आहेत. ऑब्वियसली इट इज अ शॉर्ट फॉर्म फॉर सम ऑफ दी टर्म्स. एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे म्हणजे एलिझा. आता इलेक्ट्रोफोरेसिसला काय लागतं, तर इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे थोडक्यात आपण दोन इलेक्ट्रोड्स जोडले आणि त्याच्यामधून त्या मीडियममधून एखादं सबस्टन्स पास केलं, त्याच्यावर जर चार्ज असेल तर त्या चार्जप्रमाणे ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हकडे अट्रॅक्ट होईल, ॲनोड किंवा कॅथोडकडे अट्रॅक्ट होईल. या प्रोसेसमधून जे बायोमॉलिक्युल्स सेपरेट होतात त्यासाठी आपण हे टेक्निक वापरतो, इलेक्ट्रोफोरेसिस. आता क्रोमॅटोग्राफीची आपल्याला बेसिक टेक्निक माहिती आहे किंवा असायला पाहिजे की पेपर क्रोमॅटोग्राफी. काही ठिकाणी आपण वनस्पतीचे एक्स्ट्रॅक्ट घेतो आणि ते क्रोमॅटोग्राम जो पेपर आहे त्याच्यावरती जर सॅम्पल्स लोड केली आपल्याला ते ठराविक अंतरापर्यंत त्याचे स्पॉट्स गेलेले दिसतात. दिस इज हाऊ वी यूज दिस टेक्निक टू डायग्नोज और फाइंड आउट प्रेझेन्स ऑफ डिफरंट मॉलिक्युल्स
inside one cell or in a plant or an animal. त्यालाच आता हायर लेवलचं एक टेक्निक आहे इम्युनोफ्लोरोसन्स. इम्युनो म्हणजे कुठेतरी आपल्या शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे त्याच्याशी संबंधित आहे, आणि फ्लोरोसन्स म्हणजे काय, त्याच्यातून जेव्हा लाईट पास होतो काही त्याचं स्पेक्ट्रम प्रमाणे तो लाईट रिफ्लेक्ट होतो किंवा ॲब्सॉर्ब होतो, आणि त्याच्यावरून हे टेक्निक काढलं इम्युनोफ्लोरोसन्स. नाउ लेट अस कम टू दी क्वेश्चन. वी हॅव बीन आस्क्ड अबाउट टेक्निक ऑफ व्हायरस डिटेक्शन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. आता आपल्या शरीरात एखादा व्हायरस किंवा बॅक्टेरिया शिरला तर शरीरामध्ये काय घडामोडी होत असतील. अवर बॉडी हॅज इम्युन मेकॅनिझम. त्या इम्युनिटीमध्ये 3 प्रकारच्या सेल्स असतात, मेमरी सेल्स, किलर सेल्स, हेल्पर सेल्स. मेमरी सेल्समध्ये तो आजार जर पूर्वी झाला असेल तर तो कुठल्या व्हायरसने झाला किंवा बॅक्टेरियाने झाला, त्यातलं कुठलं टॉक्सिक एलिमेंट होता आणि तो कसा होता, आणि मग त्याला फाईट करायला आपल्या शरीरात अँटीबॉडीज कशा तयार झाल्या. थोडक्यात दिस इज रिलेटेड विथ अँटीजेन अँटीबॉडी रिॲक्शन. इन केस ऑफ व्हायरसेस दी टॉक्सिन्स आर रिलीज्ड इन अवर बॉडी, आणि मग त्याचं या एलिझा प्रकारच्या टेस्टिंगमधून अनालिसिस होऊन जर तुम्हाला तो व्हायरस शरीरात शिरला असेल, फॉर एक्झाम्पल HIV व्हायरस, और सध्या जे आपल्याकडे सगळीकडे साथ चालू आहे H1N1 स्वाईन फ्लू, अशा प्रकारे त्याची लागण झाली असेल तर आपल्या शरीरामध्ये 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत त्या रक्तामध्ये याला प्रतिकार करणाऱ्या पेशी दिसून येतात, अँटीबॉडीज सापडतात, आणि मग त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की ह्या व्हायरसचं डिटेक्शन त्या प्लांटमध्ये किंवा ॲनिमलमध्ये आहे. सो दिस इज हाऊ वी हॅव ट्राईड टू सॉल्व 3 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स हिअर, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. आता मगाशी जे म्हटलं मी तुम्हाला की ह्याला आपल्याला काही नॉलेज आवश्यक आहे. कधी कधी प्रश्न अशा प्रकारचे असू शकतात की ही केमिस्ट्री तुम्हाला माहिती आहे का. रिंग लाईक स्ट्रक्चर्स आहे, तिथे CH OH, त्याच्यामध्ये बॉन्डिंग आहे, OHH बॉन्ड आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो आता असा आपल्याला प्रश्न पडू शकतो, इथे एक दिला हा पेप्टाइड बॉन्ड आहे, मग हा पेप्टाइड बॉन्ड कशामध्ये असतो, अशाही प्रकारे प्रश्न डिझाईन करता येतो. नाउ दिस इज बिटवीन 2 अमिनो ॲसिड्स अँड व्हेन द चेन एलॉंगेट्स वी कॉल इट अ पॉलिमर. अशा पॉलिमर्समधून मग प्रोटीन तयार होतं. आता हा जो इकडे आहे, हा जो मध्ये ॲरोने दाखवला आपल्याला, हे 2 कार्बोहायड्रेट्स एकमेकाला जोडलेले आहेत, आणि हे जर तुम्ही H आणि OH ह्याची जर संख्या मोजली आणि हे कार्बन आहेत तर इथे तुम्हाला दिसतं बा 1 2 3 4 5 कार्बन म्हणजे C5, आणि अशा प्रकारे त्याचा फॉर्म्युला असणार आहे. H आणि O तुम्ही शोधून काढा किती आहेत. ह्या 2 कार्बोहायड्रेट मॉलिक्युलमध्ये ते एकमेकाला जोडलेत, ते कशाने, तर या ग्लायकोसायडिक बॉन्डमुळे. दिस इज डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ द सेम क्वेश्चन. Here we are able to see what is disulfide bond. आता इथे दिसतं का, ही सल्फाइड लिंकेज, इथे सल्फाइड लिंकेज 2 आहेत, म्हणून मग हे झालं डायसल्फाइड. सो दिस रिप्रेझेंट्स प्रोबॅबिलिटी ऑफ विच बायोमॉलिक्यूल. मग याच्यामध्ये 4 ऑप्शनमध्ये एक करेक्ट ऑप्शन मला काय माहिती आहे आता, की दॅट इज इन्शुलिन. अशा प्रकारेही आपण प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे जे खालचं आहे हे आपण म्हटलं होतं की प्युअरली आयोनिक बॉन्ड्स. आता ही डायग्राम सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न डिझाईन करायला किंवा त्याच्यातली उत्तरं कशी असतील हे काढायला वापरता येते. मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं सोडियम आणि क्लोराईड. याला तुम्ही त्या प्रकारामध्ये बसवून बघा. तुम्हाला इथे केमिस्ट्रीचं एक छोटंसं प्रिन्सिपल लक्षात ठेवायला पाहिजे की त्या इलेक्ट्रॉन्स आणि हे आपल्याला डोळ्याला तर कोणाला दिसत नाही, पण मग आपण स्टेबल मॉलिक्यूल कोणाला म्हणतो, मग तो इलेक्ट्रॉन दिला नंतर स्टेबल होतं किंवा घेतल्यानंतर होतं. मग अशा प्रकारे आयोनिक बॉन्ड जे होतात त्याच्यामध्ये असोसिएशन आणि डिसोसिएशन या 2 गोष्टी आपल्याला दिसतात, आणि म्हणून ह्या काही डायग्राम्स आपण वापरतो इथे. आणि हा इलेक्ट्रॉन म्हटला की निगेटिव्ह चार्ज, तो जेव्हा शेअरिंग आपण इथे घेतो त्या शेअरिंगला आपण दिलेला आहे पहा की हा जो बॉन्ड तयार होतो हा कोव्हॅलंट बॉन्ड होतो. इथे आलं का लक्षामध्ये, हा कोव्हॅलंट बॉन्ड आहे. अँड वेन देर इज अ ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन देन व्हॉट वी कॉल इट as you can read here, ionic bond. Now this model we have to apply to sodium chloride. इथे आता थोडंसं याचं डॉक्युमेंट मुद्दाम ठेवलंय की तुम्हाला इतर वेळी जर पुस्तकं मिळाली नाही, रेफरन्स मिळाला नाही, तर ह्याच्यामध्ये आपण नेमकं काय माहिती बघितली होती आणि
ह्या माहितीच्या आधारे आपण प्रश्न सोडवायला कसे गेलो होतो. Glycosidic bond is a chemical bond which joins carbohydrates, that is sugar, to each other. Now इथे काय म्हटलं आहे की which may or may not be another carbohydrate, म्हणजे दोन्ही कार्बोहायड्रेट असतीलच असं नाही, पण एक त्यातला असायला पाहिजे. ग्लायकोसिडिक बॉन्ड हा कुठे तयार होतो? इट इज फॉर्म बिटवीन हेमी ॲसिटल ग्रुप्स ऑफ सॅकराइड्स. आता हेमी ॲसिटल हा शब्द मला आवडतो, म्हणजे काय नेमकं? तर ज्याच्यामध्ये अल्डिहाइड आणि कीटोन्स आहेत असे ऑर्गॅनिक पदार्थ. देन व्हॉट इज सॅकराइड? सॅकराइडमध्ये आपल्याला मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड हे शब्द माहिती असतात. मोनोसॅकराइडचं उदाहरण काय? तर ग्लुकोज, T6H12O6. मग अशा प्रकारे सुक्रोज, फ्रुक्टोज, वेगवेगळे ग्लुकोज किंवा स्टार्च याचं क्लासिफिकेशन आपल्याला बेसिक लेवलला करता आलं पाहिजे. त्याच्यावरही कदाचित साधे साधे प्रश्न असू शकतात. आता तुमच्या केमिस्ट्रीमध्ये हायड्रॉक्सिल ग्रुप तुम्हाला माहिती असेल, जिथे हायड्रोजन आणि वॉटर याच्यामध्ये हा बॉन्ड तयार होतो. इफ इट इज अनदर सॅकराइड, द रिझल्टिंग युनिट कॅन बी टर्म being at the reducing end of the terminal end and the structure. इथे मला असं वाटतं तुम्ही जरा तुमची केमिस्ट्रीची पुस्तकं उघडा आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बघा की बायोकेमिस्ट्री आणि बायोलॉजी, स्पेशली बायोटेक्नॉलॉजीमध्ये खूप जवळचा संबंध आहे आणि याच्यावरून मग तुम्हाला असे प्रश्न सोडवायला जास्त मदत होऊ शकते. आणि हायर लेवलच्या प्रश्नांमध्ये ह्या टर्म्स मुद्दाम इथे घेतल्यात बा. ग्लायकॉन म्हणजे काय, हेमी ॲसिटल म्हणजे काय, किंवा या प्रकारचं टर्मिनल एंड आता हे स्ट्रक्चरमध्ये आपल्याला कसं दिसेल, हे सगळं आज जर आपण बोलत बसलो तर आपल्याला वेळही पुरणार नाही. एकेका प्रॉब्लेमला आपल्याला कदाचित 20-20 मिनिटं लागतील प्रॅक्टिसला. पण ऑलिम्पियाडमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात की व्हॉट इज पेप्टाइड बॉन्ड, जिथे आपण अमाइड हा शब्द वापरतो. बेसिकली इट इज विच टाईप ऑफ बॉन्ड? इट इज केमिकल बॉन्ड विच इज कोव्हॅलंट. मग हा कोणामध्ये असतो? तर कार्बॉक्सिल ग्रुप ऑफ वन मॉलिक्यूल with amino group of another molecule. How can you replace this diagrammatically or with empirical formula? ही जरा होमवर्कला घ्या आणि मला कळवा ईमेलने. Then in this process release of water molecule takes place. This dehydration synthase reaction is also known as what? It is also known as condensation reaction. हे तुम्हाला केमिस्ट्रीत माहिती असतं. आणि मग हा जो बॉन्ड तयार आहे इथे दिलाय आता CO नेहमी ब्रॅकेटमध्ये लिहायचा आणि NH हा जो तयार झाला हा पेप्टिड बॉन्ड किंवा पेप्टाइड बॉन्ड. आणि मग याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप येतो, मग त्याला पेप्टाइड लिंक म्हणतो. आणि अशा प्रकारे अमिनो ॲसिड्स एकमेकाला जोडली जातात आणि मग मोठं प्रोटीन तयार होतं, विच वी कॉल इट ॲज अ पॉलिमर. आता हे डायसल्फाईड जे आपण मगाशी बघितलं की त्याच्याशी संबंधित आहे की दिस लिंकेज इज ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज SS और डायसल्फाईड. ती लिहिण्याची कन्व्हेन्शन काय किंवा पद्धत काय? RSSR. म्हणजेच मग ही एक चेन, ही दुसरी चेन, ही कशाने जोडली? डायसल्फाईड म्हणजे दोन ठिकाणी जोडलेली आहे. अशा प्रकारे ह्या गोष्टी इथे मुद्दाम हे शब्द वापरले आहेत का? दिस टर्मिनॉलॉजी इज वाईडली युज्ड इन बायोकेमिस्ट्री. आणि इथे तुम्ही जरा बायोकेमिस्ट हे विचारायचं, थोडंसं रिव्हिजन करा, अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला ऑलिम्पियाडमध्ये अवघड जाणार नाही. दिस इज डॉक्युमेंट फॉर आयोनिक बॉन्ड. ही तुम्हाला वाचून सहज कळेल. इथे उदाहरण ते घेतलं बा, सोडियम आणि क्लोराईड ही रिॲक्शन इथे लिहिली आहे चक्क. म्हणजे मला इथे काय प्रयत्न आहे करायचं की ही रिॲक्शन लिहिल्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल 5 ओळी लिहिता येतात का किंवा 2 पॅराग्राफ लिहिता येतात का, अशी आपली आपण स्वतःची टेस्ट घेतली पाहिजे. मग ही घेतल्यानंतर हे जर मला रेग्युलर परीक्षेला वापरता येतं 2 मार्काला किंवा 4 मार्काला, मग अशा प्रकारे ही केमिकल रिॲक्शन ही 1 मार्काला येऊ शकते 10वी पर्यंत. मग याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात, मध्ये रेशो काय असतो, मग आयोनिक बॉन्डच का, मग आयोनिक बॉन्डची व्याख्या काय? इट इज अ बॉन्ड फॉर्म बाय द अट्रॅक्शन बिटवीन 2 अपोजिटली चार्ज आयन्स. मग याच्यात नेहमी फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो. मग तो जर असेल तर यांचं असोसिएशन आणि डिसोसिएशन किती फास्ट होऊ शकतं. ते असेल तर त्यांना सेपरेट कसं करायचं? म्हणजे समजा सोडियम क्लोराईड हे मीठ आहे, मीठ हे पाण्यामध्ये टाकलं ते विरघळतं, परत त्याला बाहेर वेगळं मीठ कसं तयार करायचं? जर तुम्ही समुद्राच्या किनारी गेलात, मिठागरं बघितली, तर तिथे ही रिॲक्शन तुम्हाला आठवायला पाहिजे की हे मीठ आपल्याला समुद्रातून जे मिळतं त्याच्यामध्ये बेसिक केमिस्ट्री काय आहे. अशा ठिकाणी आपलं हे ज्ञान खरं आपण वापरलं पाहिजे
प्रश्न सोडवणे हा एक भाग झाला, बट दिस इज वेअर वी कोरिलेट दिस विथ द एज्युकेशन फॉर लाईफ. ते मगाशी जे आपण बघितलं होतं की इन्शुलिन हॉर्मोन आहे. हॉर्मोनला आपण संप्रेरकी हा शब्द वापरतो. हॉर्मोनचं कार्य काय आहे, तर रेग्युलेटिंग एनर्जी अँड ग्लुकोज मेटाबॉलिझम इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग हा जो पॅराग्राफ आहे, मी तुम्हाला एक होमवर्क इथे देऊ इच्छितो की हा पॅराग्राफ आपण परत वाचू. हा तुम्ही डायग्रॅमॅटिकली सायक्लिक प्रोसेसमध्ये मला काढून ईमेलने पाठवा. Insulin is a hormone that is central to regulating energy and glucose metabolism in the body. याचा अर्थ लक्षात येत आहे का, की हे जे संप्रेरक आहे हे कसं काम करतं, तर दिस इज अ रेग्युलेटरी मेकॅनिझम. हे नियंत्रण करतं कशावर, तर शरीरामध्ये जे ग्लुकोज आहे, शरीरात म्हणजे रक्तामध्ये, आणि जी ऊर्जा निर्मिती होते, हे जे सायकल आहे त्याचं ते नियंत्रण. इन्शुलिन कॉजेस सेल्स इन लिव्हर, मसल्स अँड फॅट टिश्यूज टू टेक अप ग्लुकोज फ्रॉम दी ब्लड. मगाशी जे मी म्हटलं तुम्हाला की आपण अन्न घेतो, जेवतो, त्याचं डायजेशन होतं, ते झाल्यावर त्याच्यातनं कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स वेगळे होतात. त्या कार्बोहायड्रेट्समधनं ब्रेकडाऊन होऊन मेटाबॉलिझम होऊन शेवटी ग्लुकोज निघतं. ग्लुकोजमधून एनर्जी बाहेर येते. जास्तीचं जे ग्लुकोज आहे ते लिव्हर म्हणजे यकृतामध्ये आणि आपले जे मांसपेशी आहेत, मसल्स, त्याच्यामध्ये साचवून ठेवलं जातं, त्याचा संचय केला जातो. आणि मग तिथे फॅट टिश्यूज असतात. दे टेक अप ग्लुकोज फ्रॉम द ब्लड, स्टोरिंग इट ॲज ग्लायकोजेन इन लिव्हर अँड मसल. म्हणजेच ग्लुकोजचं कन्व्हर्शन ग्लायकोजेनमध्ये होतं आणि मग त्याचा संचय होतो. तर इथे तुम्ही असा प्रयत्न नक्की करा की हे डायग्रॅमॅटिक सायक्लिक प्रोसेसमध्ये मला लिहून पाठवा, डायग्राम पाठवा, ईमेल करा, आणि अशा प्रकारे आपला अभ्यास इंटरॅक्टिव्ह पद्धतीने छान होऊ शकतो. नाव आय विल रीड द नेक्स्ट पॅराग्राफ. Insulin is a peptide hormone. आता ह्याच्यात बॉन्ड कुठला आला बघा, पेप्टाइड हॉर्मोन. It is composed of 51 amino acids and has a molecular weight of 5808 Daltons. It is produced where? In the islets of Langerhans. म्हणजे कुठे असतात? पॅनक्रियाजमध्ये. मग हे नाव कशावरून पडलं? लॅटिन भाषेत इन्सुला म्हणजे आयलंड. मग इन्सुलिन हे कसं आहे स्ट्रक्चर? इट व्हेरी स्लाइटली बिटवीन द स्पीशीज ऑफ ॲनिमल्स. नाही, प्रत्येक स्पीशीजमध्ये थोडा थोडा फरक पडतो. मग इन्शुलिन जे प्राण्यांमधलं आहे त्याचा जो सोर्स आहे तो वेगवेगळा असू शकतो. सुरुवातीला जे इन्शुलिन आयसोलेट झालं, आपण मगाशी बघितलं, ते कुत्र्यामधून घेतलं होतं. मग पोर्सिन एक आयसोलेट केलं, ते कोणामधून, तर पोर्क म्हणजे पिग, डुकरांमधून. आणि मग आता माणसांमधून जे वेगळं केलं त्याला ह्युमिलिन नाव आलेलं आहे. तर अशा प्रकारे काही पॅराग्राफ्सही आपल्याला येतात. इंग्रजी भाषेच्या प्रश्नोत्तरांमध्ये आपण त्याला कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. आणि इथे आता हे कॉम्प्रिहेन्शन का, आता हा पॅराग्राफ वाचायचा, त्याच्यावरून प्रश्न सोडवायचे. नाउ लेट अस सी व्हॉट इज द क्वेश्चन. दिस इज अनदर वे ऑफ रिप्रेझेंटिंग द क्वेश्चन और ॲडिंग द कंटेंट इन द क्वेश्चन इटसेल्फ. की डायग्रॅमॅटिकली आपल्याला ह्युमन इन्शुलिनची चेन्स दिलेले आहेत. ए चेन दिली आहे, बी चेन दिली आहे, मध्ये जी नावं आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला GLY दिसतंय, ग्लायसिन, VAL, व्हॅलिन, किंवा CY, सिस्टीन, TRY, ट्रिप्टोफॅन, असे मिळून हे अमिनो ॲसिड्स आहेत. याची ही चेन तयार झालेली आहे. याच्यामध्ये हा बॉन्ड आहे पहा, डायसल्फाईड बॉन्ड. सो ऑब्विसली दिस इज द इन्शुलिन मॉलिक्यूल. आता ह्याच्यावर प्रश्न काय बघूया. ओके, त्याच्या आधी ही एक डायग्राम अजून वेगळ्या प्रकारे दिली. ही चेन अशी घेतली आणि मध्ये डायसल्फाईड बॉन्ड्स आहेत. आता ह्याच्यावरून आपल्याला प्रश्न काय येऊ शकतो. आता हा जो आपला प्रश्न हा कदाचित पुढे येईल, आपण बघूया दोघांनी. हे असं का केलं, तर आपली मेमरी सुद्धा आपल्याला टेस्ट करायची की मी जे 2 मिनिटापूर्वी वाचलं, बोललो, तुम्ही ऐकलं, तुम्ही बघितलं, हे आपल्या मेमरीमध्ये, ब्रेनमध्ये किती रेकॉर्ड होतं आणि आपल्याला ते आठवतं का. आपण थोड्याशा गॅपने त्या प्रश्नाकडे येऊयात. मध्ये जरा वेगळा एक प्रश्न सोडवून बघू आपण. हे प्रश्न मी वाचतो आधी. एन्झाईम युज्ड इन बेवरेज इंडस्ट्री to flavor soft drinks and in the baking industry sweetens biscuits and cakes is. एन्झाईम्स तुम्हाला माहिती आहेत, विकरे. ही आपण आता बेवरेज म्हणजे जे म्हणतो की पेय, समजा कार्बोनेटेड पेय आहे की पेप्सी आहे, कोका कोला आहे किंवा इतर सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, तर ह्याला एक फ्लेवर आपण म्हणतो, एक वेगळी चव अशी त्याला यायला. आणि बेकिंग इंडस्ट्री म्हणजे आपण केक करतो, बिस्किटं करतो, ब्रेड तयार करतो, याच्यामध्ये त्याला एक गोडसर चव यायला असा कुठला पदार्थ वापरला जातो,
पदार्थ म्हणजे कुठलं विकर वापरता. इथे 4ची यादी आहे आपल्याकडे. अमायलेज, प्रोटीएज, ग्लायको अमायलेज आणि शेवटचा ऑप्शन दिलाय ग्लुको अमायलेज अँड ग्लुको आयसोमरेज. इथे थोडंसं आपण बेसिक कडे जाऊयात. व्हॉट आर एन्झाईम्स? एन्झाईम्स ही विकर आहेत. व्हॉट इज द रोल ऑफ एन्झाईम्स? वेअर आर दे प्रेझेंट? व्हॉट इज देअर नंबर? In human body, on an average, about 3000 various enzymes are present. At any given time, 300 enzymes are working. What happens? What is their important role? Enzymes play very, very important role as a catalyst. म्हणजे एन्झाईम नसेल तर केमिकल रिॲक्शन होणार नाही का? होते, पण त्याचा स्पीड कमी असतो. सो दे ॲक्सिलरेट दी रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. मग एन्झाईम्स लिहिण्याचे एक रूल्स आहेत. त्याचा शब्दाचा शेवट AAC याने होतो. इथे पहा, अमायलेज, प्रोटीएज, ग्लायको अमायलेज, ग्लुको अमायलेज अँड ग्लुको आयसोमरेज हे सगळीकडे AAC आहे. याला म्हणतो आपण निरीक्षण. किंवा जेव्हा तुम्ही एखादा पॅराग्राफ वाचता, एखादी ओळ वाचता, की तिथे एन्झाईम शब्द न देता अरे हे काय आहे, हे एन्झाईमची नाव आहेत, आणि यात एखादा शब्द असेल ज्याच्यामध्ये OAC आहे, AAC नाहीये, तर कदाचित ते याचं ऑप्शन असू शकतं. असंही आपल्याला लॉजिकली विथ प्रेझेन्स ऑफ माइंड काही प्रश्न सोडवता येतात, जर नक्की उत्तर माहीत नसेल तर. बरं, आता प्रश्नाचा अर्थ कळला आपल्याला. ऑप्शन्सकडे आपण येऊयात. अमायलेज आपल्या शरीरात कुठे कुठे असतं? सर्वप्रथम अन्न आपण तोंडात घेतो, ते दातांमध्ये बारीक करतो आणि आपल्या तोंडामध्ये लाळ तयार होते. देर आर सलायव्हरी ग्लँड्स, सलायव्हा इज रिलीज. सलायव्हामध्ये अमायलेज असतं, दॅट इज सलायव्हरी अमायलेज. त्याला एक शब्द आहे टायलिन, PTYALIN, टायलिन. त्याची क्रिया कधी होते? जेव्हा त्याचा pH 7.2, 7.3 असतो, म्हणजे स्लाइटली अल्कलाइन, ऍसिडिक ह्याच्यात ते काम करत नाही. प्रोटीएज, प्रोटीएज एन्झाईम कोणावर काम करतं? प्रोटीन्सवर काम करणार. म्हणजेच काय करतं? कॅटालिटिक ऍक्शन ऑर कॅटलायझिंग प्रोटीन्स, म्हणजेच ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्सचे 3 प्रकार आहेत पहा, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. म्हणजे काही सिंगल चेन्स असतील छोट्या छोट्या, त्या इझिली ब्रेक करायला प्रोटीएज वापरतो. काही डबल असतील, काही 3 असतील आणि त्याचं एकमेकाभोवती वाइंडिंग भरपूर झालेलं असतं. अशा प्रकारे प्रोटीएजेस लागतात. मग त्यातनं अॅमिनो ऍसिड सेपरेट होतात. ग्लायको अमायलेज. आता जिथे जिथे ग्लायको हा शब्द येतो तिथे आपल्याला ग्लायकोजेन या शब्दाची जोड द्यायला पाहिजे, आणि जिथे ग्लुको येतो तिथे ग्लुकोज द्यायला पाहिजे. आणि तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये आता आयसोमर्स माहिती आहे, आयसोमरेज एन्झाईम माहिती आहे. त्यामुळे मग आता मी प्रश्नाकडे परत येतो. एन्झाईम युज्ड इन बेवरेज इंडस्ट्री टू फ्लेवर सॉफ्ट ड्रिंक अँड इन बेकिंग इंडस्ट्री स्वीटनर इन स्वीटनिंग बिस्किट्स अँड केक्स इज. आता इथे काय येऊ शकेल? मग D is the correct option. Glucoamylase is added and glucoisomerase is added. And this is how we are able to test the flavor and the taste whether it is sweet. बरं, आता हा मगाचा प्रश्न आला. आपण जे इन्शुलिनची डायग्राम बघितली होती, 2 डायग्राम बघितल्या, त्याच्या आधी एक पॅराग्राफ माहिती ऐकली, वाचली, बघितली, आणि आता हा प्रश्न आपण सोडूया. I'll read out the question. Human insulin has 15 amino acids in 2 chains. Mark the correct statement. प्रश्न वाचताना आपला जो म्हणतो आपण की कॉमन सेन्स हा खूप आपण कमी वापरतो हल्ली. हा अतिशय दुर्मिळ होत चाललेला आहे. खरं म्हणजे कॉमन सेन्स म्हटल्यावर इट इज अवेलेबल विथ एव्हरीवन. एव्हरीवन मे नॉट बी इंटेलिजंट, मे नॉट बी जिनियस. हुशार नसतील सगळेजण, पण आपल्याला एक सारासार विचार करायची बुद्धी आहे. ॲव्हरेज माणसालाही ती असते, पण आपण बारकाईने वाचत नाही, बारकाईने बघत नाही आणि बारकाईने ऐकत नाही. यामुळे आपल्याला सुरुवातीला प्रॉब्लेम्स येतात. तर ह्या काही चांगल्या सवयी तुम्ही लावून घ्या. वाचतानाही आपल्याला एकीकडे त्याचा अर्थ रेकॉर्ड होत गेला पाहिजे ब्रेनमध्ये. ह्युमन इन्शुलिन हॅज 15 अमिनो ॲसिड्स इन 2 चेन्स. इथे असं एक माहिती दिली मला की माणसांमधलं जे इन्शुलिन नावाचं संप्रेरक आहे, हॉर्मोन आहे, त्याच्यामध्ये 15 अमिनो ॲसिड्स असतात आणि ते 2 चेन्समध्ये असतात. मग पुढे काय मला शोधायचं आहे? प्रश्नात मला काय करायला पाहिजे उत्तर शोधायला? मार्क दी करेक्ट स्टेटमेंट. खाली मला 4 स्टेटमेंट्स दिलेत, त्यातनं जे करेक्ट स्टेटमेंट आहे ते शोधायचं आहे. वेदर A or B or C or D, म्हणजे एकच कुठलं तरी असणार आहे. काही प्रश्नांमध्ये 2 असू शकतात, काही वेळा
4च्या ऐवजी 5 ऑप्शन्स असतात, 6 असतात आणि एकाच्या ऐवजी 2 किंवा 3 करेक्ट असतात. मग जे सगळ्यात जवळचं कुठलं, मग 2 नंबरला कुठला, 3 नंबरला कुठला, असाही कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारतात. ओके, नाउ लेट अस रीड दी ऑप्शन्स. A chain with 21 and B chain with 30 amino acids. म्हणजे 2 चेनला नावं दिली आता, A आणि B. Second option, A chain with 20 amino acids and B chain with 31 amino acids. C chain मध्ये म्हटलंय की has 31 and B has 20. D मध्ये काय दिलंय, A chain has 30 and B has 21. थोडंसं कन्फ्युजन आहे पण जवळजवळचं आहे, त्यामुळे नेमकं मी काय शोधायचं. आणि अजून एक तुमचं ऑब्झर्वेशन स्किल मला टेस्ट करायचंय की आतापर्यंतच्या स्लाइड्स तुम्ही बघत आलात, या स्लाइडलाच इथे प्रश्नचिन्ह आहे आणि हे काय बरं असावं, इथे असं का टाकलेलं आहे. दॅट मीन्स दिस इज अ व्हिज्युअल स्टिम्युलस आय एम ट्राईंग टू गिव्ह यू, दॅट यू हॅव टू रीड दिस व्हेरी व्हेरी केअरफुली. आणि वाचतानाच आपला कॉमन सेन्स जागा होतो का नाही बघितलं पाहिजे. तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली असेल, वेदर ए चेन ऑर बी, ए आणि दोन्ही मिळून इथे टोटल आकडा किती येतोय पहा, 21 अधिक 30 51, 20 अधिक 31 51, 20 अधिक 31 51, 30 अधिक 21 51. In all the options 51 is the common answer we are getting, but in the question there is number which is irrelevant, which does not correlate with this answer, that is 15. मग इथेही टायपिंग मिस्टेक असू शकते, प्रिंटिंग मिस्टेक असू शकते. 15 आकडा तिथे काय पाहिजे होता, 51 पाहिजे होता. अशा प्रकारे मग आपल्याला काही वेळा हे जर आपण बघितलं आणि इफ यू रेज अ डाऊट दॅट आय फील दिस क्वेश्चन इज मिसस्पेल्ड बट स्टील आय विल ट्राय टू आन्सर, आय विल मेक द करेक्शन, इट शुड रीड 51 अँड देन द करेक्ट ऑप्शन इज. तर अशा प्रकारे हे प्रश्न सोडवताना आपल्याला बघायला पाहिजे. नाउ आय डोंट वॉन्ट टू गिव्ह यू आन्सर टू दिस क्वेश्चन. यू हॅव टू फाइंड आउट द आन्सर अँड ईमेल इट टू मी विदाउट फेलिंग. मित्रांनो, आता पुढचं आपण प्रश्नाचं टाईप जरा बदललाय पहा, म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का, स्लोली वी आर गोइंग फ्रॉम सिम्पल टू दी कॉम्प्लेक्स. ही काठिण्य पातळी आपण हळूहळू आता वाढवत चाललेलो आहोत. कारण तुम्हाला जर अगदी सोपे प्रश्न दिले आणि तुम्हाला भराभर उत्तरं आली तर आपल्याला तो तात्पुरता आनंद मिळेल, पण त्याच्यातनं आपण काय साध्य करतोय, काठिण्य पातळीवरचे प्रश्न किती वेळात सोडवू शकतो, किती इफेक्टिव्हली सोडवू शकतो. 50 मधले 45 बरोबर आले, मग पुढच्या वेळी 47 बरोबर आले, 48 आले आणि इथून पुढे सगळे 50च्या 50 माझे बरोबर येतात, म्हणजे मी कुठेतरी पात्रता पातळीला आलेलो आहे. मग मी नॅशनल लेवलचा अभ्यास करणार, मग इंटरनॅशनलचं करणार. मग मला तयारी कशी करायची, साधे प्रश्न सोडवून नाही, प्रश्नांचा फॉर्मॅटही बदलून. म्हणून मी ही प्रॅक्टिस थोडी इथे घेतोय की व्हॉट इज असर्शन टाईप. आता मुळात हे या प्रकारचे प्रश्न काय असतात. हे प्रश्न असे असतात की ज्याच्यामध्ये आपल्याला 2 विधानं केलेली असतात. म्हणजेच काय होतं त्याचा अर्थ की 2 स्टेटमेंट्स इन ईच क्वेश्चन आर प्रिंटेड आणि त्याला नावं काय दिलेली असतात, असर्शन अँड रिझन. आणि त्याच्यामधनं एबीसीडी ऑप्शन्स काय दिलेले असतात ही सूचना पण असते तिथे की मार्क द आन्सर ॲज ए or B or C or D as per instructions given below. मग मी ती दोन्ही विधानं वाचायची. पहिल्या विधानाचं कारण काय ते दिलेलं असतं, मग ते वाचल्यावर विचार करून मी ए ऑप्शन कधी घेणार की जर ते विधान आणि दिलेलं कारण हे योग्य आहे, खरं आहे आणि ते त्याचं करेक्ट एक्सप्लेनेशन आहे, देन आय विल सिलेक्ट द ऑप्शन ए. जर त्याचं विधान आणि त्याचं कारण हे बरोबर नाही, पण विधान आणि कारण हे बरोबर आहे, पण रिझन इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ असर्शन, म्हणजे जे कारण आहे ते त्या विधानाला जुळत नाही, देन आय विल सिलेक्ट बी. इफ असर्शन इज ट्रू अँड रिझन इज फॉल्स, की जे विधान आहे ते सत्य आहे पण कारण आहे ते खोटं आहे, चुकीचं आहे, आणि जर दोन्ही चुकीचे असतील देन आय विल सिलेक्ट द ऑप्शन डी. हे तुम्हाला नाही कळलं तर डीव्हीडी तुमच्याकडे असणार आहे, या सूचना परत वाचा. आणि आता आपण प्रश्नाकडे जाऊयात. हिअर इज क्वेश्चन नंबर 1. द फर्स्ट स्टेटमेंट दॅट इज असर्शन
इन्शुलिन इज अ टाइप ऑफ अँटीबायोटिक. एक विधान केलेलं, इन्शुलिन इज अ टाइप ऑफ अँटीबायोटिक, की इन्शुलिन हे जे आहे एक प्रकारचं जैव प्रतिबंधक औषध आहे. अँड देन सेकंड स्टेटमेंट इज गिवन, दॅट इज रिझन. इट इज सिंथेसाइज्ड बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. की ते कसं तयार केलं जातं, तर किण्वन या क्रियेने तयार केलं जातं, फर्मेंटेशन. आता इथे तुम्हाला याचं उत्तर शोधायचं आहे. मी हे उत्तर मुद्दाम दिलेलं नाहीये, कारण अशा प्रकारे जर तुम्हाला सगळ्याच गोष्टी अगदी स्पून फिडिंग सारख्या केल्या, सगळं रेडीमेड दिलं, तर मग तुम्ही काय अभ्यास करणार. याचं उत्तरही मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे. नाउ लेट अस गो टू क्वेश्चन नंबर 2, असर्शन. आता इथे काय विधान आहे बघूयात, की जेनेटिक इंजिनिअरिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. इथे तुम्हाला आपल्या पहिल्या लेक्चरचा थोडा आधार घ्यायला पाहिजे. म्हणजे आता काही वेळमध्ये गेलेला आहे, कदाचित तुम्ही हे सकाळी वाचाल, संध्याकाळी दुसरी CD बघाल आणि मग हे सोडवायला घ्याल. तर अशी जी गॅप हळूहळू आहे ती वाढवत न्यायची. ती वाढवत नेताना मग आपल्याला किती गॅपने हा प्रश्न सोडवता येतो, अशा प्रकारचे किती सोडवता येतात, हे टेक्निक आपल्याला वापरायचं आहे. आता पहिल्यांदा या विधानाचा अर्थ समजून घेऊ. व्हॉट इज जेनेटिक इंजिनिअरिंग? युझिंग इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स इन जेनेटिक्स. ही त्याची सिंपल व्याख्या आपण आधी बघितली. म्हणजेच काय, मग एखाद्या प्राण्यामध्ये ABCD हे जर असेल जेनेटिक कोड, तर तो मला बदलून ABCDच्या ऐवजी ADEF असा करायचा आहे. म्हणजेच मला त्या DNA मध्ये चेंजेस करायचे, म्हणजेच त्याचं कॉम्बिनेशन मला बदलायचं आहे. त्याला संबंधित हे इथे दिलेलं आहे. जेनेटिक इंजिनिअरिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. हे आपल्याला मान्य आहे का? हे विधान खरं आहे का? हे पडताळून बघायला पाहिजे. ते जर असेल तर मग त्याचं कारण जे दिलंय, रिझन इज गिवन, इट ब्रिंग्स अबाउट इम्प्रूव्हमेंट ऑफ जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम. की थोडक्यात असे जे प्रयोग होतात त्याचा आउटकम काय, त्याचं रिझल्ट काय आहे. डज इट रिअली ब्रिंग अबाउट द इम्प्रूव्हमेंट्स, म्हणजे त्यात सुधारणा होते का? सुधारणा होत असेल तर ती का होते? त्याचा जेनेटिक मेकअप बदलतो का? आणि मग अशा प्रकारे काही नवीन गोष्टी तयार होतात का? मग इथे काही शब्द लिहिले नाहीत, पण ते आपल्याला इथे आठवायला पाहिजेत की हायब्रिड आपण तयार करतो विथ इम्प्रूव्ड व्हरायटीज ऑफ प्लांट, डिसीज रेझिस्टंट, विथ मोर यील्ड, विथ मोर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. आणि मग असं सगळं मिळून असर्शन आणि रिझन हे जर एकमेकाला जुळत असेल तर काय ऑप्शन घ्यायचं ही सूचना तुमच्याकडे आहे. सो आय एक्सपेक्ट माय फ्रेंड्स आन्सर्स फ्रॉम यू फॉर दीज 2 क्वेश्चन्स ऑल्सो. आता थोडा आपण बेसिक बायोमॉलिक्यूल आहे विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲज अ ब्लूप्रिंट, DNA, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, याच्याकडे येऊयात. याच्यावर काही प्रश्न आपल्याला सोडवणं खूप गरजेचं आहे, कारण हल्ली मॉलिक्युलर बायोलॉजी, त्याच्या पुढचा DNAचा अभ्यास, RNAचा अभ्यास, प्रोटीन सिंथेसिस, जीन एक्सप्रेशन्स, त्याच्यावरून फाइंडिंग आउट द प्रिन्सिपल्स इन्व्हॉल्व्ड इन रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, कन्व्हर्टिंग इट इनटू जीन थेरपी इन सॉल्व्हिंग द जेनेटिक डिसऑर्डर्स. अशा प्रकारे आता ह्याची व्याप्ती वाढतीये. म्हणजे तुम्हाला मेडिकलला जाताना आलं तर दुःख बाळगू नका. मेडिकल होऊन, डॉक्टर होऊनच एवढं आपल्या आयुष्यात आहे असं नसतं, किंवा इंजिनियर झाल्यावर पुढे मी काय करायचं, तर असं नाहीये की हे 2-3 लोक एकत्र येऊन बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करून कारखाना नक्की काढू शकतात. हे त्याचा कमर्शियल भाग झाला. ओके, नाउ लेट अस रीड द क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग डिस्टिंग्विशेस DNA फ्रॉम RNA? म्हणजे यात मला काय विचारलंय की अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे DNA पासून RNA वेगळा आहे. म्हणजे हाऊ RNA इज डिफरंट दॅन DNA. RNA डिफर्स इन DNA इन हॅव्हिंग, असाही प्रश्न मी विचारू शकतो. आता या अर्थाचे तुम्ही काही स्टेटमेंट तयार करा, पण प्रश्नाचा रोख, प्रश्नाचा अर्थ तोच राहिला पाहिजे, ते बदलायला नको, शब्द मागे पुढे करता आले पाहिजे. Now I will read each and every option. Presence of 3' deoxyribose in DNA, ribose in RNA, presence of uracil in RNA in place of thymidine in DNA, occurrence of base pairing in DNA but not in RNA, presence of 5' phosphate in DNA but not in RNA. आपल्याला कन्फ्युजन नक्की क्रिएट होणार आहे, कारण काही ठिकाणी G' हा आकडा घेतलेला आहे, काही ठिकाणी 5' हा नंबर आहे, फॉस्फेट शब्द आहे,
डिऑक्सिरायबोज रिपीट होतोय, डीएनए आरएनए रिपीट होतोय, म्हणजे याच्या पलीकडे ते जातच नाहीये. म्हणजे मग प्रश्नाचा रोख नेमका आहे कुठे आणि मला याच्यासाठी काय ज्ञान आवश्यक आहे. व्हॉट इज दॅट आय मस्ट रीड सो दॅट आय विल बी एबल टू सॉल्व सच टाइप्स ऑफ क्वेश्चन्स जस्ट व्हेरी क्विकली विदिन हाफ अ मिनिट, की ते वेळेतही सोडवून व्हायला पाहिजे. की मूळ काय विचारलंय प्रश्नात आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग डिस्टिंग्विशेस डीएनए फ्रॉम आरएनए, की डीएनए आरएनए एकमेकापासून वेगळं कसं आहे. मग याच्यामध्ये डीएनए इज अ डबल हेलिक्स, आरएनए इज सिंगल, इट इज नॉट अ डबल हेलिक्स. म्हणजेच तुम्हाला डिस्टिंग्विशिंग, तुम्ही परीक्षेमध्ये जेव्हा 2 मार्काला उत्तर लिहिता की डीएनए आणि आरएनए मधले फरक लिहा, ते समोरासमोर लिहिले की त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. कदाचित तिथे डायग्राम पण येऊ शकेल. मग डीएनए मध्ये बेसेस कुठले आहेत, एटीसीजी आहेत, त्याच्यात डबल बॉन्डिंग कोणामध्ये आहे, ट्रिपल बॉन्डिंग कोणामध्ये आहे, मग त्याच्यामध्ये प्युरिन्स कुठले, पायरिमिडिन्स कुठले, मग त्याच्यामध्ये एटीसीजी ए म्हणजे काय, सी म्हणजे काय, टी म्हणजे काय, जी म्हणजे काय, आणि त्याच्यावरून मग असा काही एक घटक पदार्थ आहे का की जो फक्त आरएनए मध्येच आहे, डीएनए मध्ये नाहीये, आणि त्याच्यावरून डीएनए आणि आरएनए एकमेकापासून वेगळे करता येतात. मी तुम्हाला बरेचसे इनपुट्स दिलेत, यासाठी तुमच्या पुस्तकात माहिती आहे. शेवटी मी काही रेफरन्सची पुस्तकं पण दिली आहेत. तर हे काही प्रश्नांचं उत्तर तुम्ही शोधावा असं मला वाटतं. जर नाही मिळालं तर इन अवर वेबसाईट आय विल गिव्ह दी आन्सर्स फॉर ऑल दिस क्वेश्चन. पण मला असं वाटतं की तुम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे. हिअर इज नेक्स्ट क्वेश्चन. The enzyme responsible for unwinding DNA during replication is. एन्झाईम आपल्याला माहिती आहे विकर, की डीएनए डबल हेलिक्स आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण तो डीएनए डबल हेलिक्स आहे, त्याचं अनवाइंडिंग होतं म्हणजे काय होतं, ज्या 2 स्ट्रेन्स आहेत त्या सुट्या होत जातात. म्हणजेच तुम्ही इमॅजिन करा, तुमच्याकडे वायर असते घरात, ती वायर सेपरेट करत गेला 2 टोकं की दॅट बिकम्स अनवाइंडिंग ऑफ डीएनए. किंवा काथ्या आहे, काथ्याची 2 टोकं वेगळी करा, ते होताना डीएनए अनवाइंडिंगचं तुम्हाला बघता येईल. आणि या ह्याच्यातनं 2 शेवटी सेपरेट स्ट्रँड्स होत आहेत. म्हणजे काय होत आहे, ते रिप्लिकेशन होत आहे. हे रिप्लिकेशन व्हायला असं कुठलं एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे. इज इट डीएनए पॉलिमरेज, इज इट आरएनए पॉलिमरेज, इज इट हेलिकेज और लायगेज. आता सगळे एन्झाईम्स आहेत, काही आधी चेक करूयात आपण. सगळीकडे एएसी ने शेवट होतोय, एएसी एएसी एएसी, म्हणजे ऑल दीज आर एन्झाईम्स. ओके, सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. अनवाइंडिंग म्हणजे काय, हे स्ट्रँड सेपरेट व्हायला पाहिजेत. मग इथे आता पहिलं जे आरएनए पॉलिमरेज आणि डीएनए पॉलिमरेज, यात कॉमन काय, पॉलिमरेज आहे. व्हॉट इज पॉली, पॉली म्हणजे एकापेक्षा जास्ती. म्हणजे डीएनएचा स्ट्रँड तयार होताना त्याच्यामध्ये ज्या बेसेस ऍड होत जातात त्यासाठी डीएनए पॉलिमरेज लागतं. मग इथे आपल्याला काय व्हायला पाहिजे, ऍड व्हायला पाहिजे का सेपरेट व्हायला पाहिजे. वी आर लुकिंग फॉरवर्ड टू सेपरेशन, अनवाइंडिंग. मग आणि डीएनएचं मग तिथे आरएनए पॉलिमरेज असेल का, नाही. सो वी आर रुलिंग आउट द पॉसिबिलिटी ऑफ ए अँड बी. नाउ देर आर 2 ऑप्शन, सी अँड डी. इथे जर तुम्हाला थोडा मेमरी बेस्ड काही गोष्टी आठवल्या तर आपण डीएनए कट कसा करायचा याच्याबद्दल बोललो होतो. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की रिकॉम्बिनंट डीएनए तयार करताना वी यूज सम ऑफ द सीझर्स, एन्झाईम्स, रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स, and then we call them as endonucleases. And then when the separate patch we want to stick to the DNA, to merge into the DNA, then we use ligase. म्हणजे पेस्ट सारखं वापरतो, गम सारखं वापरतो. म्हणजेच मग याच्यामध्ये लायगेज ऑप्शनही माझं रूल आउट होतं. द ओनली ऑप्शन लेफ्ट इज हेलिकेज. हेलिकेज म्हणजे हेलिक्स, अँड डीएनए शब्दामध्ये डीएनए डबल हेलिक्स हे शब्द आहेत. ह्या माहितीवरून आता तुमच्या लक्षात येईल की हे प्रश्न सोडवणं किती सोपं आहे. हेलिक्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचा क्लू कुठे कसा लावायचा. पण म्हणून घाईघाईने उत्तर निवडायचं असं कधीही करू नका. 4ही ऑप्शन्स नीट बघा, पण क्विकली वेळेमध्ये झाले पाहिजेत. अँड विदिन हाफ अ मिनिट युअर आन्सर शुड बी रेडी, अँड दॅट इज अ ट्रिक ऑफ सॉल्विंग दी MCQ. सो हिअर द करेक्ट ऑप्शन इज हेलिकेज. लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following statements regarding genomic imprinting is true? यात काही जरा नवीन माहिती आली बघा. काय तर इम्प्रिंट हा शब्द मला नवीन आला. जिनोम कदाचित कानावरून गेला असेल, कदाचित नसेल, पण जीन शब्द आपल्याला माहिती आहे.
म्हणजे जीनशी रिलेटेड जिनॉमिक इन्फॉर्मेशन आणि त्याचं प्रिंटिंग, इम्प्रिंट म्हणजे इम्प्रेशन. आता हे इम्प्रेशनचा जर आपण विचार केला की झेरॉक्स कॉपी तयार होते म्हणजे नेमकं काय होतं, किंवा ब्लॉटिंग पेपरवरची शाई, एखाद्या शाईचा डाग खाली पडला आणि तो सोक करायला आपण ब्लॉटिंग पेपर वापरतो, त्याचं इम्प्रेशन त्याच्यावर येतं. तर अशा प्रकारे जे जीन्स आहेत त्याची माहिती एक्सप्रेस होताना ज्या गोष्टी होतात त्याच्याशी हा कॉन्सेप्ट आहे जिनॉमिक इम्प्रिंटिंग. नाउ लेट अस स्टडी द ऑप्शन्स. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल द जीन्स. म्हणजे हे विधान सत्य आहे का की हे सगळ्या जीन्सची प्रॉपर्टी आहे, हे त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे, हा त्याचा गुणधर्म आहे. इट इज असोसिएटेड विथ मेथिलेशन ऑफ सायटोसिन बेसिस. म्हणजे अशी काही क्रिया होते की ज्याला मेथिलेशन म्हणतात आणि ती कशाबरोबर संबंधित आहे, सायटोसिन बेसिस. आता आपल्याला सायटोसिन शब्द पण माहिती आहे. इथे मी तुम्हाला एक माहिती अशी विचारावीशी वाटते, मला इथे एक माहिती अशी विचारावीशी वाटते की व्हॉट इज सायटोसिन, इज इट प्युरिन ऑर इज इट पायरिमिडिन. म्हणजे एक प्रश्न सोडवताना आपल्याला आपला अभ्यास किती झाला, आपल्याला किती आठवतंय, किती ज्ञान आपल्याकडे आहे, हेही आपण चेक करू शकतो. फॉर युअर इन्फॉर्मेशन, ॲडिनिन अँड ग्वानिन, ए अँड जी आर प्युरिन्स, सायटोसिन अँड थायमिन आर पायरिमिडिन. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट ऑप्शन इज ॲडजस्टंट टू ग्वानोसिन, ग्वानिनशी संबंधित. इट ऑकर्स इन फिमेल्स बट नॉट इन मेल्स. इट इज रिव्हर्सिबल इन सोमॅटिक सेल्स. म्हणजे हे थोडं ऑप्शन कॉम्प्लिकेटेड केलं. आता मला असं वाटायला लागतं की पहिलंही बरोबर आहे, दुसरं सुद्धा बरोबर वाटतंय, तिसरंही वाटतंय, चौथंही वाटतंय. आय एम गेटिंग कन्फ्युज, सो आय डोंट सॉल्व दिस क्वेश्चन. आय स्विच ओव्हर टू नेक्स्ट. काही वेळा असं आपल्याला करायला लागतं की जिथे 50 मिनिटामध्ये 50 प्रश्न सोडवायचे, तिथे असं जर आपण आडलो तर सरळ हा प्रश्न बायपास करायचा. यू हॅव टू स्विच ओव्हर टू नेक्स्ट क्वेश्चन. पण ही ट्रिक नेहमी सगळीकडे नाही वापरायची. ओके, नाउ टू फाइंड आउट द करेक्ट आन्सर I will read one by one everything. It is characteristic of all the genes that they express themselves. जिनॉमिक इम्प्रिंटिंग जे आहे ते सगळ्या जीन्सचं असू शकतं, पण हे सगळ्या जीन्सच्या बाबतीत खरं आहे का? इट इज असोसिएटेड विथ मेथिलेशन ऑफ सायटोसिन बेसिस. ही सगळी माहिती वाचल्यावर मी जे पूर्वीचं वाचलेलं आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की ऑप्शन बी इज मोस्ट अप्रोप्रिएट. It is associated with methylation of cytosine basis. What is methylation? Methylation is addition of methyl group. Why it is done? Where it happens? असे प्रश्न आपल्या मनात आले पाहिजेत. अजून जे शब्द होते की what is adjacent to guanosine, where it is found, what is somatic cell, अशी माहिती जेव्हा तुम्हाला अडेल, अशा क्वेरीज तुमच्या असतील, you should email these to us. We will be very glad to revert to you by giving appropriate answers in making your knowledge as a foundation. Then you can apply this knowledge to solve the questions not only in exams but around yourself. You can design your own career. This is the next question. Which of the following cell types would not be possible source of DNA? तुम्ही असं इथे म्हणू शकता की सर हे आमच्या सिलेबसचं बाहेरचं आहे, आम्हाला माहीत नाही, आम्ही कसे प्रश्न सोडवणार. पण समजा 8वी 9वी मध्ये आपला जो अभ्यास झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आरबीसी माहिती आहे. ऑल ऑफ यू आर फॅमिलियर विथ ब्लड, ऑल ऑफ यू नो दी ब्लड सेल्स. मग त्याच्यामध्ये तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, त्याच्यावरून रेड ब्लड सेल्स. दिस इज नॉट न्यू टू यू. ओके, ब्रेन सेल्स हे पण तुम्हाला 9वी मध्ये खूप डिटेल्समध्ये आहे. याची सुरुवात 6वी 7वी पासून होते की मानवी शरीर, शरीर रचना, संस्था, म्हणजेच मग ब्रेन, मेंदू आपल्याला माहिती आहे, मेंदूत पेशी आहेत, कारण सगळ्या ऑर्गन्समध्ये दी बेसिस ऑफ लाईफ इज सेल. म्हणजे मग पेशी सगळीकडेच आहेत. मग मेंदू मधल्या वेगळ्या, ब्लड मधल्या वेगळ्या, लिव्हर मधल्या वेगळ्या, स्किन मधल्या वेगळ्या. या तुम्हाला आता व्यवस्थित माहिती पाहिजे की ते नुसतं वाचन किंवा अभ्यास परीक्षेपुरता नाही, तर ते ज्ञान म्हणून ठेवायचं. मग व्हॉट इज अ डिफरन्स इन रेड ब्लड सेल अँड ब्रेन सेल? व्हॉट इज अ डिफरन्स बिटवीन ब्रेन सेल अँड लिव्हर सेल? हाऊ स्किन इज डिफरंट दॅन रेस्ट ऑफ द 3? म्हणजे प्रत्येकाचं वैशिष्ट्य काय आहे हे माहिती असल्यावर असे प्रश्न सोडवता येतात. हा प्रश्न कशाशी निगडीत आहे? डीएनएशी. मग त्यात काय विचारलंय की विच विल नॉट बी अ पॉसिबल सोर्स ऑफ डीएनए.
की जो डीएनएचा ओरिजिनचा भाग असू शकत नाही. मग यापैकी कुठला भाग आहे पेशीचा की जो डीएनएशी संबंधित नसेल, असेल तर कुठला आणि नसेल तर कुठला, पण आपल्याला नसेल कुठला हे शोधायचं. मग इथे आपण आता डी पासून ए कडे येऊयात किंवा ए पासून डी कडे जाऊयात. आरबीसी मध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे, या कुठे असतात, काय असतात, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांचा नंबर किती असतो, ते किती दिवस जिवंत राहतात, ते काय काम करतात, हाऊ इज दी आयर्न असोसिएटेड विथ आरबीसीज, व्हॉट इज द प्रोटीन प्रेझेंट इन आरबीसी, इट इज हिमोग्लोबिन, व्हॉट इज द रोल ऑफ हिमोग्लोबिन, व्हॉट इज देअर नंबर, आरबीसीचा साईज किती असतो, असे एक 8-10 प्रश्न तुम्ही स्वतः काढा आणि मग त्याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल की जास्तीच्या माहितीमध्ये आपल्याला कुठेतरी उल्लेख सापडतो, द मॅच्युअर आरबीसीज लॅक न्यूक्लियस, इमॅच्युअर आरबीसीज शो प्रेझेन्स ऑफ न्यूक्लियस. मग न्यूक्लियसच्या घटकामध्ये आत क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोम्सवर डीएनए असतो, डीएनएवर जीन्स असतो. मग हा जर प्रकार बघितला तर इथे जरी मॅच्युअर शब्द नसला तरी आरबीसी म्हटल्यावर हे एक वाक्य कुठेतरी बॅकग्राऊंडमध्ये राहू द्या डोक्यात. ब्रेन सेल्स, आता ब्रेन सेल्स म्हटल्यावर त्याच्यामध्ये न्यूक्लियस असतो का? असतो, सायटोप्लाझम असतो, मेम्ब्रेन असते. बट देर इज वन स्पेशालिटी ऑफ ब्रेन सेल्स. ब्रेन सेल्सना जर ऑक्सिजन 8 ते 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ होऊ शकला नाही तर त्या डॅमेज होतात. ते डॅमेज काही वेळा रिव्हर्सेबल असतं, बऱ्याचदा परमनंट असतं आणि मग त्याच्यातनं पॅरालिसिस, स्ट्रोक असे आजार होऊ शकतात. लिव्हरच्या पेशींचं काम खूप महत्वाचं आहे. शरीरात काही बिघाड झाला की पहिल्यांदा लिव्हर काळजी घेतं, त्यामुळे त्याची स्पेशालिटी आहे. स्किन, शरीराच्या वरचा जो लेअर आहे हा स्किनचा, हा रोज काही लाख सेल्स आपल्या मरत असतात, नवीन तयार होतात, खाली चालू असतं. म्हणजेच मग रिजनरेशन ही प्रॉपर्टी सगळ्यांमध्ये आहे का? डीएनए, न्यूक्लियस सगळ्यांमध्ये आहे का? स्लोली आय अराइव्ह ॲट द ऑप्शन फर्स्ट, दॅट इज रेड ब्लड सेल्स, ए ऑप्शन, which is most appropriate with the statement in the question, which would not be a possible source of DNA. तर आपण थोडंसं टेक्निक कडे येऊयात. मी मध्ये मध्ये तुम्हाला सांगतोच आहे, पण नेमकं काय स्टेप्स आपण केल्या म्हणजे अशा प्रकारे प्रश्न सोडवायला आपल्याला मजा येईल, आपलं स्पीड वाढेल. अँड देन स्लोली फ्रॉम लेवल 1 यू कॅन कम टू लेवल 2, फ्रॉम लेवल 2 to level 3, and then you can be eligible to compete in national level Olympiad exam, and then maybe with your continuous efforts you can be a part of international team for Olympiad. Reading more always. एक टेक्स्टबुक वाचून थांबायचं नाही. आपलं समजा स्टेट बोर्ड आहे, एससीआरटीच्या जोडीला एनसीआरटी वाचून काढायचं, त्यात अडलेलं बघायचं, त्याची माहिती मिळवायची, परफेक्शनला जायचं. आणि हे वाचताना नेहमी काय करायचं तर पाहिजे तर छोटे छोटे पॅराग्राफ्समध्ये ते पुस्तक डिवाइड करा आणि एका तासामध्ये एकच पॅराग्राफ वाचा, पण त्यातले अवघड शब्द, त्याचे कॉन्सेप्ट, त्याची लिंक कुठे लागू शकते असं एका पानावर एक, त्याला आपण कॉन्सेप्ट मॅप म्हणतो, ते लिहून काढा. आणि मग त्याच्यावरून तुम्हाला आपोआप डोक्यामध्ये एक मॅप तयार होईल आणि त्याच्या आधारे तुम्हाला असं परीक्षांचा अभ्यास करायला सोपं जाईल. मग तुमच्या लक्षात येईल की एससीआरटी, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, आणि जे आपण सीबीएसई सिलेबस म्हणतो यात तफावत कशी कुठे आहे. आणि शेवटी ऍप्लिकेशन ओरिएंटेड हे जास्त आहे एनसीआरटी. एससीआरटी आता तसंच झालंय, तुमचं 9वीचं पुस्तकही त्या दृष्टीने आहे. मग हे नुसतं करून थांबायचं का? नाही, हे पुरेसं नाहीच आहे. मग तुम्हाला चांगली रेफरन्ससाठी पुस्तकं पाहिजे. टाटा मॅग्रा ही एक कंपनी आहे, त्यांचं एनटीए साठी एक एनटीएससी परीक्षेला एक पुस्तक आहे, हे सुद्धा अतिशय छान आहे, त्याच्यातले प्रश्न छान आहेत, त्याचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. पण मग हे करून झाल्यावर सगळ्यात छान मटेरियल कोण तयार करणार? तुम्ही स्वतः. तुम्ही कसं करायचं तुम्हाला मी म्हटलं, जास्ती वाचायचं, मॅप तयार करायचा, त्यावरून वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न तयार करायचे किंवा उत्तर एकत्र करा, मग प्रश्न तयार करा. आणि ह्यात कुठे अडला तर आम्ही मदतीला आहोत. आणि हे विसरू नका की हा सगळा संकल्पनांचा अभ्यास आहे, त्यामुळे मार्किंग कॉन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यू कॅन सेंड सॅम्पल्स टू अस, we'll be very glad, and together we can certainly do it. You can contact us at our email pata net@mkcl.org. Best of luck and thank you.